अखेर 29 महानगरपालिकेच्या निवडणुका संपलेल्या आहेत। मात्र येत्या गुरुवारी 22 तारखेला आरक्षण सोडत होणार आहे। निवडणूक आयोगाच्या वतीने पाहायला गेलं तर ठाण्यातील महापौर कार्यालयाचं आता या ठिकाणी स्वच्छता करायला सुरुवात केलेली आहे। महापौर कार्यालय असेल, उपमहापौर असेल तर सभागृह कार्यालय देखील या ठिकाणी आता स्वच्छ करायला सुरुवात केली आहे। अनेकांचे दिग्गजांची नावं या ठिकाणी दिसून येत आहेत। पाहायला गेलं तर गेल्या 3 ते 4 वर्षापासून ठाणे महानगरपालिकेला महापौर नव्हता, प्रशासन राजवट लागवत होती। त्यामुळे मोठ्या संख्येने अनेक ठाणेकरांची कामं जिथे रखडली होती। मात्र सध्या आता महानगरपालिकेमध्ये महापौर कोण बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पाहायला गेलं तर मागच्या टर्ममध्ये 2017 ते 2019 पर्यंत या ठिकाणी मीनाक्षी शिंदे आणि नरेश मस्के यांनी महापौरपद बजावलं होतं। मात्र येणाऱ्या काळात आता कोण महापौर असणार यासाठी सर्वांचीच उत्सुकता लागलेली आहे। आपण सध्या महापौर कार्यालयाच्या दालनामध्ये आहोत आणि या ठिकाणी 1986 पासून सतीशचंद्र प्रधान पासून ते वसंत डावखरे असतील, मनोहर साळवे असतील, असे दिग्गज यांनी या ठिकाणी अनंत तरे असतील, या दिग्गजांनी या ठिकाणी महापौरपद भूषवलेलं आहे। तसेच राजन विचारे आता सध्या ठाकरे गटामध्ये आहेत। अशोक वैती हे देखील महापौर होऊन गेलेले आहेत। मात्र त्यांचा यंदा ठाकरे गटाकडून पराभव करण्यात आलेला आहे। त्यामुळे पाहिलं तर या महापौरपदी कोणा विराजमान होणार आहे यासाठी हे कार्यालय आहे। महापौर कार्यालय आतमध्ये पूर्णतः महापौर कॅबिनमध्ये स्वच्छता करायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी अनेक ठाणेकरांचे कारभार जे ते या ठिकाणी हाकले जाणार आहे। सभागृहामध्ये देखील आवाज उचलला जाणार आहे। हेच ते कार्यालय आहे, महापौर कार्यालय। आणि या ठिकाणी महापौराची खुर्ची जी आहे ते विराजमान जो महापौर होणार त्याची पूर्णतः या ठिकाणी स्वच्छता करायला सुरुवात झाली आहे ठाणे महानगरपालिकेकडनं। महापौर कार्यालयामध्ये याच ठिकाणी शिवसेनेचे माजी महापौर मीनाक्षी शिंदे असतील, नरेश मस्के असतील यांनी या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचा कारभार हाकला आहे। पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून या ठिकाणी महापौर बसला जाणार आहे। मागच्या महाविकास आघाडीमध्ये पाहिलं तर उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी आले होते आणि याच ठिकाणी नरेश मस्के यांना महापौरपदी बिनविरोध या ठिकाणी पाठिंबा जो राष्ट्रवादीने दर्शवला होता। त्यामुळे या ठिकाणी ते महापौरपद त्यांना भूषवलं होतं आणि याच ठिकाणी पूर्ण नरेश मस्केच्या काळात सर्व पक्षीय असतील या ठिकाणी नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात। महापौर, उपमहापौर, स्टँडिंग, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते सर्वच या ठिकाणी एक फोटो पिक्चर या ठिकाणी पाहायला मिळतं। पाहायला तर या दालनामध्ये सध्या तरी बाळासाहेब ठाकरे असतील, धर्मेंद्र आनंद दिघे असतील, एकनाथ शिंदे यांचे फोटो महापौर दालनामध्ये दिसून येतं। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर याच दालनाच्या बाजूला उपमहापौराचं दालन जे आहे ते देखील स्वच्छता करायला सुरुवात केलेली आहे। मात्र त्या दालनामध्ये कोणकोणाचे फोटो, नेत्यांचे फोटो आहेत ते देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि याच ठिकाणी पाहिलं तर पल्लवी कदम हे उपमहापौर होऊन गेले आहेत। मात्र त्यांच्या जागी आता त्यांचे पती या ठिकाणी पवन कदम निवडणुकीच्या रिंगणात उभे होते आणि ते विजयी झालेले आहेत। या ठिकाणी देखील 2019 नंतर या ठिकाणी उपमहापौर पद यांनी भूषवलं होतं आणि याच दालनाची देखील स्वच्छता करायला सुरुवात झालेली आहे। या दालनाच्या आत आपण कॅमेऱ्याच्या सहाय्याने आत जाऊन दाखवू शकतो। उपमहापौरपदी जेव्हा पल्लवी कदम विराजमान झाल्या त्याच वेळी उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आता सध्याचे एकनाथ शिंदे हे देखील या फोटोमध्ये दिसतात, नरेश मस्के दिसतात त्यांचं स्वागत करताना। त्यामुळे महापौरपदी आणि उपमहापौरपदी ही माळ जी आता त्यावेळेस त्यांच्या गळ्यात टाकली होती, यंदा कोणाच्या गळ्यात माळ पडेल हे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या ठिकाणी दालनात आपण उपमहापौरच्या दालनात आहोत। या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील, बाजूला बाळासाहेब ठाकरे, त्यासोबत आदित्य ठाकरे, दिवंगत नेते आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांचे फोटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे महाविकास आघाडी असताना दोन्ही शिवसेना एकत्र होती, त्यानंतर दोन शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता दोघांचे देखील आता या ठिकाणी वेगवेगळे उमेदवार रिंगणात उभे होते। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार देखील ठाण्यामधून एक उमेदवार निवडून आलेले आहेत। त्यामुळे पाहायला गेलं तर संख्याबळ पाहता या ठिकाणी आता 131 नगरसेवकांपैकी मोठ्या संख्येने घवघवीत यश जे आहे ते शिवसेनेला मिळालेलं आहे। या ठिकाणी भाजपला देखील चांगलं यश मिळालं आहे। भाजपने देखील मागणी केलेली आहे की याच ठिकाणी कुठंतरी महत्त्वाचं पद द्यावं अशी मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर यांनी देखील केलेली आहे। संजय केळकरांनी देखील केली की सन्मानपूर्वक जागा मिळाल्यानंतर विरोधात देखील बसायला तयार आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर आता युतीमध्ये कुठंतरी मतभेद दिसून येणार की काय येत्या निवडणुकीमध्ये महापौरपदापदी संदर्भात आणि स्टँडिंगच्या चाव्या कोणाकडे असणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।
त्यामुळे पाहायला गेलं तर या ठिकाणी विरोधकांनी देखील चांगलीच बाजी मारलेली आहेत. राष्ट्रवादी दोन्ही पक्ष वेगवेगळे झाल्यानंतर त्यांच्या देखील चांगल्या सीटा या ठिकाणी आल्या. महिलांनी देखील या ठिकाणी चांगली बाजी मारली. मात्र आरक्षण सोडतमध्ये आता खुल्या वर्गात होणार का अनुसूचित जातीमध्ये होणार हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. मात्र सध्या तरी महापौर कोण बसेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा गणेश रहाटेसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.